तीन प्रकारची माणसं आहेत महाराज. काही सज्जन आहेत, काही दुर्जन आहेत आणि काही कुचर आहेत. प्रत्येक गावात आहेत. पिंपगावी किती प्रकारची माणसं आहेत? तीन प्रकारची, सज्जन, दुर्जन आणि तिसरा कुचर. सज्जनाचा त्रास नाही, दुर्जनाचा त्रास आहे, पण दुर्जनाचा त्रास तेवढा नाही जेवढा कुचर माणसाचा त्रास आहे. दुर्जनापेक्षा कुचरांचा त्रास जास्त आहे. त्याचं कारण काय? दुर्जन खुला विरोध करतो, कुचर मागून काड्या करीत. हा, तुम्हाला याच्या व्याख्या सांगतो आधी एक एक वाक्यामध्ये. सज्जन कोणाला म्हणायचं? गावात काही वाईट होऊ लागलं की जो विरोध करतो तो कोण? वाईट गोष्टी घडू देत नाही तो कोण? सज्जन. गावात चांगल्या कामाला विरोध करतो तो दुर्जन. पण जगात एक वर्ग असा आहे, काम चांगलं असू नाही तर वाईट असू विरोधच करायचा, हा कुचर. अरे गावामध्ये अनिल महाराज पाटील, पोपट महाराज पाटील आणायचे का? सज्जन म्हणतात आणायचे, दुर्जन म्हणतात आणायचे नाही. गावात गौतमी पाटील आणायची का? हो म्हणलं. कोण म्हणलं हो? बया बया, चावडी दरोड आहे की रे वाघ, असं नका. हे बाबा, टावर खाली रेंज राहू दे बाबा, टावर जवळ, टावर खालीच रेंज नाही. तमाशा आणायचा का? सज्जन म्हणतो नाही, दुर्जन म्हणतो हो. पण गावात सप्ताह करायचा का तमाशा आणायचा, कसंही काम असो विरोधच, कुचर. ह्या माता मावल्यानं लवकर कुचर शब्द कळतो. एखादा मूग, एखादा हरभरा कुचर असतो बघा, तो भिजत बी नाही आणि शिजत बी नाही, असं असतं. पण अशा माणसाला नाहीच रेटत ना, मुस्काडात मारा म्हणले, होईल तैसे बळ, फजित करावे ते खळ.